नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी सौ कविता मुळे यांची निवड अब्दुल गफार नांदेड प्रतिनिधी यांच्याकडून बरेच कालावधीनंतर वाघाळा नांदेड महापालिकेवर राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे महापौरपदी सविता संतोष मुळे यांची निवड केल्याने नांदेडला एक महिला महापौर मिळाल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसत असल्याने अशोक चव्हाण यांना एक कर्तबगार नेता म्हणून जनतेत चर्चा आहे। तसेच लोकश्रेय न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रविकांत गायकवाड, कॅमेरामॅन अब्दुल गफार यांनी महापौर सौ कविता संतोष मुळे यांचे स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिले। दानिश इनामदार यांचा वाढदिवस साजरा। परभणी शहरातील दानिश सलीमुद्दीन इनामदार यांचा वाढदिवस फार मोठ्या मित्रपरिवारांच्या संख्येने साजरा करण्यात आला। यावेळी शेख समीर, शेख सगीर, मुजीब खान, नज्जो बाबा, शेख इरशाद, रेणू गायकवाड, शेख वसीम, शेख सुफियान, शेख जिशान, अरशान इनामदार, फरहान इनामदार यांच्यासह अनेक बंधू व मित्र परिवार यांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या उपस्थितीत फार मोठा केक ही कापण्यात आला आहे। अनेकांनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिली। जिल्हा नियोजन समितीची बैठक ही अशी होती की आता ही राज्य सरकारकडे अर्थमंत्र्याकडे आता ही नियोजन समितीची बैठक होत असते। त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करायचं असते नव्या 24-27 त्यासाठीची ही बैठक होती आणि त्यासाठी आता बैठक झालेली आहे। निश्चित जास्तीत जास्त पैसे आपल्या कसे म्हणजे येतील त्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं आयोजन होतं आणि त्यामध्ये बैठकीत सगळ्या वर्षावर सविस्तर चर्चा करून ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, जसं आता जेलला काही CCTV कॅमेरे बंद आहेत, परभणी शहरामध्ये पोलीस डिपार्टमेंटकडे काही कॅमेऱ्याची गरज आहे, काही आपल्याकडे आता रस्त्यावर आपल्याकडे खूप ट्रॅफिक जाम होत होते आहे, त्यामुळे जसं दर्गा रोडचा विषय असेल, रायगड कॉर्नरचा विषय असेल, खानापूर फाट्यावरचा असेल, शिवाजी कॉलेजपाशी असेल, जे क्रॉसिंगचे रोड आहे तिथं सिग्नलची गरज आहे, त्या सिग्नलसाठी जर काही प्रोव्हिजन असेल, काही अंगणवाडीच्या शाळा असतील, काही शाळा खोल्या असतील त्याच्या प्रोव्हिजन असेल, प्रत्येक अनेक विभाग MSCBच्या बाबतीत असेल, सगळ्या विभागाला जी काय 65 गावची पाणी पुरवठा पालमची योजना आहे या सगळ्या विषयावरून सविस्तर चर्चा झाली आणि त्याचं प्रोव्हिजन करण्यासाठी आज उद्या DC द्वारे CM अर्थमंत्री बैठक घेणार आहे। त्यावेळेस आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त वाढीव निधी कसा मिळेल आणि या बाकीच्या ज्या काय आपल्या उपेक्षित आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्याला थोडा न्याय देणं ही सरकारनं प्राथमिकता बघावी आमच्या जिल्ह्याची। कारण आम्ही खालून पहिले आहेत, आम्हाला जर कुठेतरी सन्मानानं समोर आणायचं असेल, उपेक्षितेला कुठं न्याय द्यायचा असेल, सरकारच्या मनामध्ये काही येत असेल त्याने आम्हाला त्या ठिकाणी पैशाचं जरा प्रोव्हिजन जास्तीचं ठेवावं आणि उपेक्षित जिल्ह्याला जरा सन्मानानं वागणूक द्यावी अशी विनंती मी CM अर्थमंत्री नात्यानं त्यांनाही करतो आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त पैसे आणावे, आम्ही त्यांचं स्वागत करतो। उद्या महापौर पदाची निवड आहे, समाधानी आहात का तुम्ही आजच्या बैठकीत? आजच्या बैठकीवर समाधानी असायचं कारण काय, बैठकीत असं काही देणं घेणं काही नव्हतं, फक्त आज प्रोव्हिजन करायचं होतं। कसा हसाले स्तंभवाला देणं घेणं काय नव्हतं रे बाबा, फक्त आज प्रोव्हिजन करायचं होतं आणि राज्य सरकारकडून जास्तीचे पैसे कसे मिळवता येतील आपल्याला त्यासाठी त्याची बैठक होती। त्यामुळे असा काही विषय वेगळे नव्हते। उद्या महापौर पदाची निवड आहे तर काय परिस्थिती राहील? काँग्रेस शिवसेनेसोबत राहील का आणखीन काही नवीन समीकरण जुळतील? काय परिणाम होणार का? बाबा चंद्रपूर हा विषय इथं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस वेगळे लढले होते आणि त्यांच्यामधला समन्वय कशामुळे तुटला, काय तुटला तो त्यांचा इंटरनल विषय आहे, त्यांच्या जिल्ह्यापुरता, त्यांच्या चंद्रपूर शहरापुरता विषय आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं। आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं,
त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत. त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही. पण एवढं सांगतो, महापौर हे मशालीतच होणार, तिथं काही दुमत नाही. अजित पवारांसोबत चर्चा झाली होती असं तुम्ही म्हणालात, नेमकं काय चर्चा झाली होती आणि काय त्याचा सकारात्मक परिणाम आहे का? 25 तारखेला माझं आणि अजितदादांचं फोनवरून बोलणं झालं होतं. मी जेव्हा गंगाखेड तालुक्यात होतो आणि दादांचं म्हणणं होतं की महापालिकेचं काय करतोय आपण बसू का? मी म्हणलं बाबा, मी निवडणुकीपूर्व काँग्रेसची युती केली असल्यामुळं मी त्यांना सोबत घेऊनच आपल्याशी चर्चा करू शकतो. त्यांना सोडून करता येणार नाही. आपल्यासोबत बसायला काही हरकत नाही, फक्त त्यांना बाजूला ठेवून बसता येणार नाही, कारण ते माझ्याकडं निवडणुकीपूर्वीपासून माझ्यासोबत असल्यामुळं त्यांना सोबत घेऊनच पुढची व्यूहरचना करावी लागेल आणि त्या विषयावर आपण नंतर बोलू. तर ते म्हणजे ठीक आहे. नंतर ते 28ला दुर्दैवी घटना घडली आणि त्यांचं त्यावेळेमध्ये दुःखद निधन झालं. याच्यामध्ये आमच्या राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राजकारणातला बाप माणूस हरवला आहे. कारण प्रशासनावर, शासनावर, सगळ्या लोकांवर काम करण्याचा धमाका, ही जी त्याच्या ताकद होती ती आता पुन्हा निर्माण होणे असा माणूस कदापि शक्य नाही. कारण आमच्या राज्याला ग्रहण लागलं की काय असं कधी कधी वाटतंय. कैलासवासी प्रमोद महाजन असतील, कैलासवासी विलासराव देशमुख असतील, कैलासवासी आर पाटील असतील, कैलासवासी गुरुनाथराव मुंडे असतील आणि कैलासवासी अजितदादा पवार, 5 उमदीचे माणसं ज्यांची समाजामध्ये एक स्वतःची एक छबी होती, एक त्यांच्यामध्ये काही करून दाखवण्याची धमक होती. हे 5 माणसं आमच्या राज्यातून आपत्कालीन निघून गेलेत. म्हणजे अनावधानानं, म्हणजे यांच्याकडून आणखी खूप काही वर्ष सेवा करून घ्यायची संधी होती, परंतु नियतेला मान्य नसावं. निसर्गाच्या, देवाच्या मनात काय आलं तर काय माहीत. असं म्हणतात की आले देवाच्या मनात येते कोणाचेच आल्या आणि जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना, आवडे देवाला, अशा उक्तीप्रमाणे त्यांचं निधन झालंय. पण तो क्लेशदायक आहे आणि हे नुकसान कधीही भरून न निघणारं एवढं मोठं नुकसान या राज्याचं झालंय. सोबत घेणार का राष्ट्रवादी? काय म्हणजे काय ते आता त्या वेळेची परिस्थिती काय काय निर्माण होईल ते आता सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात का? बरं. आम्ही जिल्हा परिषद बी जागा घेणार आहेत. तुम्ही महापालिकेच म्हणाला. जिल्हा परिषद काय अनपेक्षित निकाल होता का? कारण प्रचंड मेहनत घेतली होती तुम्ही. आता बघा, शेवटी आमच्या लढाया ह्या सर्वसामान्य परिवारातल्या कार्यकर्त्यासाठी होत्या आणि ह्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या लढाया ह्या घरातल्याच परिवारातल्या लोकांसाठी होत्या. आता आमच्या जो काय देणं न घेणं, वाजवा रे वाजवा, आम्ही बकळ वाजविली. आता जेवढी वाजायची तेवढी वाजली. काय काय आलं हाताला यश. तुम्ही आवाहन केलं होतं घराणेशाही टाळा आणि त्या घरातल्या लोकांना पाळा, तसा निकाल देखील कौल दिलेला आहे. काय वाटतं? काही ठिकाणी कौल आलाय, काही ठिकाणी नाही आला. काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन जरा भागात पडलं, भारी पडलं, लोकांनी थोडं त्याला प्राधान्य दिलं, काही गणगोताला दिलं. त्यामुळे नात्या गोत्याचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये जरा जास्त चालतंय. परंतु पुढाऱ्यांनी जरा नात्या गोत्याचं राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला निवडून आणून त्या पदारावर बसून त्याचं पुण्य वाटून घेण्याचं काम सुद्धा पुढाऱ्यांनी करावं असं मला वाटतं. कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार. जिल्हा परिषदेमध्ये देखील आमच्या विचाराचा अध्यक्ष बसू शकतो असे म्हणत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी भाजपला दिले आव्हान. महापालिकेमध्ये शिवसेनाचा महापौर बसेल. आमच्या सोबत काँग्रेस सत्तेमध्ये राहील. चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची का फिसकटली हे आम्हाला माहित नाही, पण परभणी शहर महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केलेली आहे. त्यामुळे आमचा मन चांगला संवाद आहे. आपल्याकडे खूप ट्रॅफिक जाम. आम्ही दोघे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करून त्यांच्याबरोबर शिवसेनेचाच महापौर महापालिकेत बसेल असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये देखील आमच्या विचाराचा अध्यक्ष बसू शकतो असे म्हणत खासदार संजय जाधव यांनी थेट बॉम्ब टाकला आहे. जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 24 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, पण तरी सुद्धा बहुमतासाठी त्यांना अद्यापी 4 जणांची गरज आहे. त्यामुळे चंद्रपूर सारखी काही वेगळी समीकरण परभणीमध्ये जिल्हा परिषदेत होईल का ही शंका देखील आता निर्माण झालेली आहे. महापालिकेच्या अनुषंगाने स्वर्गीय अजित पवार यांचा संजय जाधव यांना फोन आला होता. त्यावेळी देखील त्यांनी स्पष्ट केले होते की आमच्या सोबत काँग्रेस आहे. काँग्रेस शिवसेना दोघे जण मिळून राष्ट्रवादीला सोबत घेण्यासंदर्भात चर्चा करू असे यावेळी खासदार जाधव यांनी सांगितले होते. येणाऱ्या काळात याविषयी देखील
उद्या महापौर पदाची निवड आहे. समाधानी आहात का? आम्ही खूप एकदा चर्चा करू असे खासदार जाधव काय बैठकीत असं म्हणाले. काही नव्हतं.